आई, एवढ्याशा गोष्टीचा एवढा ताण? अगं बेटा, मी जावयांना खूपदा कॉल केला, पण त्यांनी माझा कॉल उचललाच नाही. अगं ऑफिसच्या कामात बिझी असेल ते. बघ ना एकदा काय करत आहे ते. ठीक आहे बाबा, मी बघते काय करत आहेत तर ते. ठीक आहे, ठेवते मी. अहो, काय करत आहात तुम्ही? तुला दिसत नाही का काम करत आहो ना मी? आईने तुम्हाला इतके कॉल केले, तुमचा फोन का झोपला आहे का? अगं फोन झोपलेला नाही माझा, नाही बोलायचंय मला तुझ्या आईसोबत. आईकडे प्रोग्राम आहे म्हणून कॉल केला होता तुम्हाला, पण तुम्ही कॉल रिसीव्ह नाही केले बिचारीचे. ती टेन्शन मध्ये येऊन गेली की जवळ ठीक आहे की नाही. प्रोग्राम आहे तर काय झालं? तुझ्या आईला कळायला पाहिजे ना, सकाळपासून मुलीला कॉल करत असते. अगं सासरी आली आहे मुलगी, काम असतात मुलीला, नाही केले पाहिजे ना आईने इतके कॉल. बघा पुन्हा फोन आला आईचा. नाही बोलत मी तुझ्या आईसोबत. एकदा तर बोलून घ्या. जाऊ शकते तू. हो जाऊ ना आपण विराट कोहलीची मॅच बघायला. अगं सुनबाई ऐक ना, अगं ते मिठाचा कुठे ठेवला? तू तिकीट बुक कर. हो भेटू उद्या. अगं तुला आवाज येत नाही का? बैरी गिरी झाली का तू? का बरं, तुला आवाज नाही येत आहे का? नाहीतर आई आवाज देत आहे ना तुला तेव्हाची. तर काय करू? अच्छा, कालचा बदला घेत आहे का तू? बघा, माझं मन राहील तर जाईल, नाहीतर नाही जाणार. मला हा जबरदस्तीवाला रिश्ता नाही पाहिजे. अगं पण ती आई आहे माझी. जर तुम्ही माझ्या आईला 1 मिनिट नाही देऊ शकत, तर मी तुमच्या आईला पूर्ण टाइम का बरं देऊ? आज कळलं हे जग किती स्वार्थी आहे. इथे प्रत्येक जण स्वतःसाठी जगतो, पण आई मात्र निस्वार्थी असते हो.